सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना मंडळी? आज मी ओबीसाठी बनवते पनीर भुर्जी आणि पनीर परोठा. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. या घाई खूप आहे, बाळ शाळेमध्ये वाट बघते, तिला टिफिन पाठवायचं आहे. सगळ्यात अगोदर मी हे बघा 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतला. हे मी पहिले ठेचून घेते. हे बघा मी लोखंडी कढईचा वापर करते बरं का. माझ्याकडे 2 कढई आहेत, एक नॉनव्हेजचं जेवण बनवण्यासाठी आणि एक व्हेजचं जेवण बनवण्यासाठी. लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवल्याने काय होतं की आयर्नची जी कमतरता असते ती भरून निघते. गरोदरपणामध्ये डॉक्टर आपल्याला सल्ला देतात की आयर्नच्या गोळ्या सुरू करा. हल्ली पूर्वी असं नसायचं, कारण पूर्वी आपल्या किचनमध्ये लोखंडाची भांडी असायची, त्यामुळे आयर्नची कमतरता भासायचीच नाही. पण आता तुम्ही समजा गरोदर असाल आणि जर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला की आयर्नची कमतरता आहे, गोळ्या सुरू करा, तर त्याऐवजी तुम्ही काय करा की घरामध्ये कढई आणा सरळ लोखंडाची आणि त्याच्यामध्ये तुमचं जेवण बनवायचं. पालेभाज्या किंवा फळभाज्या ज्या काही बनवायच्या आहेत त्या लोखंडाच्या कढईमध्ये बनवा, म्हणजे आयर्नची कमतरता भासणार नाही. कारण माझ्या वेळेस मी स्वतः हे केलेलं आहे आणि आमच्या घरी तेव्हापासून मी बरीच लोखंडाची जी भांडी आहेत, कढई, आमका तमका ते सगळं घेऊन ठेवलंय. आधी मी टाकते जिरं, नंतर टाकते कांदा, कांदा लवकर शिजावा म्हणून मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. तर व्यवस्थित कांदा पहिला शिजवून घेते. कांदा मी भुर्जीसाठी आणि परोठ्यासाठी एकत्रच टाकलेला आहे, म्हणजे मी थोडासा ना शिजवते तो कांदा पराठा बनवताना. तर हा मी थोडासा काढून घेते अगोदर. हे बघा वाटीमध्ये थोडंसं काढून घेतला, हा भुर्जीसाठीच आहे. हा जो कांदा आहे याच्यामध्ये मी टाकते थोडंसं लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता, हे चांगलं कुटून घेतलेलं आहे, यामध्ये टाकते मी. लसणाचा ना थोडासा एक वास येतो, त्यामुळे लसूण चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं कांद्यासोबत. हे चांगलं छान शिजवून घेतलेलं आहे बघा. मिरची पण व्यवस्थित करून घेतली. हे जे पनीर आहे हे मी किसून घेतलेलं आहे व्यवस्थित. हे बघा सुटसुटीत आहे की नाही. हे बघा हे पनीर किसून घेतलेलं आहे. पनीर थोडंसं बाजूला ठेवते आणि ते यामध्ये हे जे मिश्रण आहे ते असं ठेवते. आपला कांदा, हा बारीक केलेला टोमॅटो हा पण टाकते मी. थोडीशी हळद, घरगुती लाल तिखट मसाला, धणेपूड, चवीप्रमाणे मीठ थोडंसं चवीसाठी. हाताने बारीक करून घेतलेला पनीर, टोमॅटो शिजला नाही आहे त्यासाठी 2 मिनटं फक्त झाकण लावायचे. टोमॅटो वाफेवरती लगेच शिजतो. आता परोठ्याचं सारण तयार करायला घेते. हे बघा किसलेलं पनीर, कांदा, लसूण आणि मिरची हे एकत्रित केलं, थोडंसं शिजवून घेतलेलं आहे ते. आता मी यामध्ये टाकते थोडीशी धणेपूड, थोडीशीच टाकायचे, चाट मसाला थोडासा, जिरेपूड थोडीशी हळद, थोडंसं अगदी चिमूटभर मीठ. हे सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे. हे बघा टोमॅटो छान शिजलेला आहे. आता पनीर भुर्जी तयार आहे आपली. पनीर भुर्जी तयार झाली. आता यामध्ये मी टाकते मस्त भरपूर अशी कोथिंबीर, पनीर भुर्जी तयार झालेली आहे. आता ह्याच्यावरती झाकण न ठेवता गॅस स्लोच आहे केलेला, तिला मी ठेवते बाजूला करून इथे या बाजूला. तवा प्रॉपर गरम होईपर्यंत थोडंसं वाट पाहते. मी आधी चपाती करते.
आणि मग तिच्यासाठी परोठा करते. पीठ मळून ठेवलेलं आहे. अगोदर तिला ज्या साध्या चपात्या हव्यात त्या मी करून घेते. कसं मैत्रिणींच्या सोबत डबा खायचा असतो ना आज. हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हा पनीर परोठा आहे. असं पीठ वरतून ठेवायचं. हा हलक्या हाताने लाटायचा आहे. आता घाई करून नाही चालणार, कारण आपण सारण भरपूर टाकलेलं आहे यामध्ये. त्यामुळे आम्ही सकाळी करतो चपाती, पण मग त्या नाही, त्याच्यासाठी मग डब्याला गरम चपात्या बनवून देतो. माझ्या बाळाची दुपारची शाळा आहे त्याच्यामुळे शक्य आहे मला. तिच्या मैत्रिणींना पण हवेत ना. गव्हाचं पीठ घेतलं तर काय होतं ना, का ते चिपकते खाली, त्याच्यामुळे तांदळाचं पीठ घ्यायचं. पराठा बनवताना पहिला मैदा वापरायचे, पण नंतर मग मी एकदा म्हटलं तांदूळ वापरून बघूया, तांदळाचं पीठ करून बघूया, पण त्याच्याने पण छान झाला. मग मी त्यापासून मग तांदळाचंच पीठ वापरायला लागले लाटायला. तुम्ही पण ट्राय करा नक्की. म्हणजे ॲक्च्युली मैदा नव्हता म्हणून मग मी तांदळाचं पीठ घेतलं आणि माझा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला आणि म्हणजे व्यवस्थित झाली, छान, अजिबात चिटकली नाही, काही नाही. मग त्यापासून मी पण तांदळाचं पीठच घ्यायला लागले. छान पराठा मस्त फुगलेला आहे. पाणी सुटतं गरम गरम भरलं तर, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये एक असा टिश्यू पेपर ठेवते, जेणेकरून पाणी नाही सुटणार. अय्या, म्हणजे सुटलं तरी टिश्यू पेपरला लागेल ना. गरम आहे, खूप गरम आहे. आणि यामध्ये टाकते तिच्यासाठी सॉस. हा बघा, सॉस टाकलेला आहे यामध्ये. या डब्यात हा डबा असा ठेवते वरती, झाकण. हा तिचा टिफिन. तिला हा टिफिन खूप जास्त आवडतो ओवीला, त्यामुळे तिथला हा टिफिन दिलेला आहे. ठेवते इथे परोठा, त्याच्यानंतर पनीर भुर्जी. आधी ठेवला परोठा, मग थोडी पनीर भुर्जी आणि त्याच्यानंतर चपाती ठेवते. त्याच्यामध्ये डबा. हां, आता तिला एक देणार मस्त छान चिठ्ठी. ओवीसाठी छोटीशी एक चिठ्ठी दिली आहे. डिअर ओवी, आज टिफिनमध्ये मम्माने पनीर पराठा, पनीर भुर्जी, चपाती दिली आहे. मैत्रिणींसोबत शेअर कर आणि आवडल्यावर मम्माला पप्पी दे. लव यू ओवी. आता ही चिठ्ठी ती वाचेल आणि मग तिचे रिॲक्शन बघा तुम्ही, काय खुश होते. ओवीचा टिफिन तयार झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल एवढा मोठा टिफिन तर मैत्रिणींसोबत तिला शेअर करायचं असतं, त्याच्यामुळे ती मला सांगते मम्मा जास्तच दे. तर त्यांच्या नकळत एखादी चिठ्ठी टाका बघा, त्यांना किती आनंद होतो. ते ओवीला खूप आनंद होता. म्हणून मी दर मंगळवारी जेव्हा मी घरी असते त्यावेळेस मी असं काहीतरी आपलं करते तिच्यासाठी. एकदा माझ्या आईने मला दिली होती, तेव्हा मला ते खूप आवडलं होतं. मग म्हटलं मी पण असंच करणार. ते मला आठवलं, तर म्हटलं मी पण असंच करेन. तुम्ही द्या हा नक्की. बघा तुमच्या बाळाची रिॲक्शन काय असतील ते. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. रिंग हरवली. काय हरवली? रिंग. विच रिंग? लबाडा. आवडला आजचा टिफिन? हा. काय होता? आज होते पराठा आणि चपाती आणि पनीरची भुर्जी. आणि पनीर असं दातात अडकलंय. आणि चिठ्ठी आवडली का नाही? तू तेव्हा आली जेव्हा मी कॅन्टीन मध्ये गेली तेव्हा लक्ष्मी पाटील अरे ओवी तुझा टिफिन आला आणि बोलली. हा,
मंडळी, आज आहे मराठी भाषा गौरव दिन आणि त्यामुळे आज ओवीला ट्रेडिशनल ड्रेस घालून बोलवलं होतं शाळेमध्ये. साडी वेअर करून. उद्या सायन्स डे आणि आमचं 30% झालं प्रोजेक्ट. होऊन जाईल कम्प्लीट. डोंट वरी बेटा, बी हॅपी. ओन्ली 2 आवर्स. तुझं होऊन जाईल, तुझं होऊन जाईल. अच्छा, तुला चिठ्ठी आवडली की नाही ते सांग. मग तू कोणाला दाखवली चिठ्ठी तुझी? मी बोली परत चिठ्ठी पाठवली. हा ना. आणि अभियानी बोलली तुझी मम्मा सारखी दिसतेस. असं कोण बोललं तुला? अव्यानी तुझी फ्रेंड बोलली. ही साडी आहे ना, मला जेव्हा आई पहिल्यांदा पाहायला येणार होते ना माझ्या घरी लग्नाच्या आधी, म्हणजे ओटी भरतात जी, त्यावेळेस ही साडी मी नेसली होती. ती ही माझी पहिली साडी. पहिली साडी मला आता झाली. ब्लॅक कलर. वाव. ऑरेंज. वाव वाव वाव. लिव्हेंडर कलर. ओ माय गॉड. एंड माय फेवरेट पर्पल. सो ब्यूटीफुल. So elegant. Just looking like a wow. Cow. ऐक ना, तुझ्यासाठी एक मी गिफ्ट आणले, ते मी तुला देते आता. काय? सरप्राईज आहे तेरे लिए. पण साडी व्यवस्थित राहिली आहे तुझी. मला असं वाटलं होतं की असा सगळा लोळा करून घेऊन येशील, पण अजिबात नाही. सगळी साडी व्यवस्थित ठेवलेली आहे तिने. हे तिचा सकाळी केला आम्ही, कारण हा ब्लाऊज तिला होत नव्हता. मग एक नाडी कट केली आणि मागे अशी नाडी बांधली, म्हणजे तो असा खांद्यावरती ब्लाऊज राहील तिच्या. हे बघा, असं करून आयडिया केली. काय काय केली आयडिया. तुझी माझी जोडी जमली ग. हा बाळा, आता 50% तरी मला घेतलंय. कशामध्ये बाळा? सिंगिंग कॉन्टेस्ट होता आणि त्याच्यामधलं मला 50% घेतलंय. ओ वाव. 50% सर कधी लिहून. परत आज मला हनुमान चालीसा लर्न करायला बोललेली. तीच एकदा बोलून दाखवली. सर मला 50% तू येऊ शकतेस. अरे वा, थँक्यू हनुमान चालीसा लर्न करून द्यायला. कुठे काम आली ती. बघितलास, म्हणून आपल्याला सगळं पाठ असलं पाहिजे. देव बाप्पाचं तर असलंच पाहिजे. एक गोष्ट बोलू, विदिशाला ते कुठलं तरी भजन लक्षात होतं. हा, आणि तुला हनुमान चालीसा. बाळाचे कपडे बदलते आणि भेटते मी तुम्हाला सोनूच्या सरप्राईज सोबत. बाय बाय. ये माझं बाळ थकलं का? थकलं. ये एक हसून हसून थकलं, एक हसून हसून थकलं. पादे दिलं मादे. आले वाले वाले वा. अरे वा, माझी बाई पकडू देते. दीदीला पादे ना. मम्मा सरप्राईज काय आहे? रोज युअर आईज. हा आई घे. वा, पुस्तक आहे तर. द सनातन धर्म ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स. त्याच्यावरती तर कृष्णा आहेत. माझे फेवरेट आहेत कृष्णा. फेवरेट आहेत कृष्णा. मंडळी, हे बघा, अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी प्रशांत कारुळकर सर यांचा मुलगा त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. द सनातन धर्मा ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स. विवान कारुळकर वयाच्या 16व्या वर्षी. एवढी हुशारी असणं खरंच म्हणजे त्या आईवडिलांनी त्याला किती संस्कार दिले असतील त्या मुलाला. आणि जसं मला हे कळालं या पुस्तकाविषयी, मी लगेच ओवीसाठी हे पुस्तक खरेदी केला. थोर कवी तुलसीदासजींनी म्हटले आहे, हो ही वही जो राम रची राखा. जे रामाच्या मनामध्ये आहे तेच घडत आहे आयुष्यामध्ये. कदाचित या सनातन ग्रंथाला श्री रामजींचा आशीर्वाद लाभला आहे. ते त्यांच्या कृपेने शक्य झाले आहे. आपला लाडका विवान कारुळकर यांनी अवघ्या 16व्या वर्षी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतरायजी यांच्याकडून प्रशंसा मिळाली. आता सनातनाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या पहिल्या प्रतला अयोध्येतील श्री रामलल्लाच्या चरणांचा आशीर्वाद मिळाला आहे. श्री रामलल्ला मंदिराच्या पुजाऱ्याने आज श्री रामलल्लाजींच्या चरणी सनातनाची ही प्रत ठेवलेली आहे. किती मोठी गोष्ट आहे की नाही. आणि धन्य ते आई वडील की त्यांनी इतके सुंदर संस्कार या बाळाला दिले आहेत. सगळ्याच लहान मुलांनी वाचलं पाहिजे. तर तुम्ही देखील तुमच्या मुलासाठी ही प्रत खरेदी करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे. जेव्हा मला कळालं तेव्हा मी देखील ॲमेझॉनवरतून खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा आउट ऑफ स्टॉक होता. तर स्टॉक पुन्हा आलेला आहे. तुम्ही तिथून नक्कीच खरेदी करू शकतात. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आपल्या मुलांना देखील आपण हे असे संस्कार दिलेच पाहिजेत.
आपल्या धर्माविषयी, आपल्या सनातन धर्माविषयी संपूर्ण माहिती आपल्या बाळाला आपण दिली पाहिजे. मम्मा बेटा. अयोध्याचं मंदिर आहे ना, आपण जाणार होतो आणि ज्याच्यामध्ये मी डान्स केले मेरे घर राम आएंगे. हा बरोबर, हे अयोध्या टेम्पल आहे बघा. जाणार होतो. मम्मा आपण जायचं इथे. जायचं ना, तुला पण आशीर्वाद हवाय ना रामलल्लांचा. हा मग तुला पण मला हे खूप आवडलं. मम्मा हे पुस्तक मी वाचेन ना, चकुलीला पण शिकवलं. हे आताच घे तिला आताच वाचायचे. वाचायचे असते हे घर. दीदी वाचून दाखवते तुला. हा आधीच कुठे दीदी करते ना, तू फक्त ऐकायची. तिला आताच वाचायचंय बघा. तिला पण केवढी घाई आहे पुस्तक वाचायची. घे 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 दादा, सगळ्यांनी घ्या घ्या घ्या, है ना सोनू? ती बोलते सगळे घ्या या पुस्तकाला. आजची आमची रेसिपी कशी वाटली, माझ्या बाळाचा टिफिन कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि स्पेशली ती ओवी चिठ्ठी, मम्माची चिठ्ठी. हा बेटा, मी जेव्हा खात होते ना तेव्हा मला नॉर्मल चपातीनं भाजी खायला 1.5 तास लागतो, पण आज मी 20 मिनिटात संपवला. व्हेरी गुड. मला एवढं आवडलं, सगळं संपवलं. भाजी सगळं संपवलं. संपली. तुम्ही पण हे पुस्तक वाचवा आणि तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता, जसं माझ्या मम्माने मला दिलं. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तू आणि चेक देम आउट. चला मंडळी, बाय.